अलकनंदा मॅडम, श्रावणी आपल्याला फसवत तर नाही आहे ना? नाही नाही, ती फसवणार नाही, ती नक्की येईल. कारण तिच्या बापाचा एकही शब्द ती खाली पडू देत नाही. त्यामुळे मला खात्री आहे ती येईल. राहिल्यात कुठे त्या? काय ग अपर्णा, लागला का फोन? कुठे आहे? निघालीच आहे, येईलच एवढ्यात. काय वेंधळी मुलगी आहे. आज मॅजिस्ट्रेट घरी येणार आहे, तिला माहिती तरी ते. मला एक कळत नाहीये, ही अचानक इतकी नटून थटून का आली आहे? श्रावणी कुठे होतीस तू? आम्ही सगळे वाट बघत होतो. आणि हे काय अचानक? साडी वगैरे? श्रावणी, ते मॅजिस्ट्रेट येणार होते ना, म्हणून आम्ही सगळे वाट बघत होतो. ते आले की प्रोसेस पूर्ण करून घेऊया आपण. बाबा, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे बघ श्रावणी, तुला जे काही सांगायचं ना ते नंतर. एकदा का मॅजिस्ट्रेट आले की त्यांच्यासमोर आपण सगळं खरं सांगू, पेपर्सवर सह्या करू, तुझं स्टेटमेंट नोंदवलं जाईल. मग त्यानंतर आपण शांतपणे निवांत बोलूया. ते नमस्कार. नमस्कार, बसा ना. देवा, आता काय करू मी? मॅजिस्ट्रेट साहेबांसमोर मी बाबांना कसं सांगू? त्यांचा राग जर अनावर झाला तर काय होईल? श्रावणी राजे शिर्के, हे लग्न तुमच्या संमतीने झालेलं नाहीये, बरोबर ना? तुमच्यावर दबाव टाकून हे लग्न जबरदस्तीने लावण्यात आलं. मला हे तुमच्याकडनं सविस्तरपणे समजून घ्यायचं आहे की तुमच्यावर हा दबाव कोणी टाकला आणि कसा टाकला. मी हे लग्न जबरदस्तीने केलं नाहीये. काय? पण श्रावणी, तुम्ही या ऍप्लिकेशन मध्ये स्वतः कबूल करून सही केलीत ना, मग तुम्ही आता असं कसं काय म्हणू शकता? हो, मी ऍप्लिकेशनवर साईन केली आहे, पण आता मला शुभूच्या विरोधात काही तक्रार नोंदवायची नाही. शोभे, अय शोभे बाबू, एक नंबर दिसते राव, जणू अप्सराच.
तुम्हाला माहितीये का आम्ही वडाकडे काय मागणार आहे? काय मागणार आहे? आम्ही 7 जन्मासाठी तुम्हाला नाही मागणार आहे. म्हणजे 7 जन्मासाठी, पण या एकाच जन्मासाठी आमचं सासर मागणार आहे. सासर मागणारी बाई. अगं पण ते वडाच्या नाही, तुझ्या भावाच्या हातात ते. नाही, तुझ्या भावाने एकदा का माझ्या या हातात हुंड्याचे पैसे ठेवले, दुसऱ्या हातात तुझा हात घेऊन डायरेक्ट आपल्या घरी. शोभा, हे शोभा, अगं एक काम कर की, अगं शुभू कुठं दिसतोय का बघून ये, मला त्याच्याशी बोलायचं आहे. हाय अगं, पण आज अचानक झालं काय असं? मी सांगतोय तेवढं कर की, जा शुभूला शोधून घेऊन. हाय, आज वटपौर्णिमा आहे ना, आम्हासनी पूजेला जायचंय आणि मांडायला पण उशीर होईल. आणि अण्णा आहेत की, अण्णांना सांग आम्ही येतो. तुझ्या पूजेचा नंतर बघूया, आधी मी सांगितलेलं कर. आणि काल अण्णांची अवस्था कशी झाली होती बघितली नाहीस का? विसरलीस काय? हो हो सासूबाई, तुम्हीच त्या शुभूला हाकलला नव. मग आता कसला पुळका आलाय हो? जावई बापू, तुम्ही जरा शांत बसा. हे काय? हे बघा, श्रावणीचं लगीन मोडून शुभचं लगीन स्वीटीशी झालं तर स्वीटी आपल्या सानिकाचं लगीन इंद्रनीलशी करून द्यायला तयार झाली आहे. म्हणजे कसं, आपली चिंता आणि काळजी मिटली, कायमचं टेन्शन निघून जाईल. ओ ओ सासूबाई, एवढंच आहे ना. मला खबर लागली आहे, तुला सांगायचं राहिलं ते. श्रावणी आज मॅजिस्ट्रेट समोर जाऊन जबानी देणार आहे शुभू विरोधात. काय सांगताय? हो जावई बापू, एक नंबर गोष्ट झाली. अहो सोंटी वाचून खोकला गेला म्हणायचं की. नाही, मला असं वाटतं की या जबानीमुळे तुमच्या शुभूला परत जेलची हवा खावी लागेल, असं मला वाटतंय. अरे देवा, जेल 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 नको बाई. आई अंबाबाई, माझ्या शुभूला जेलमध्ये नको बाई. ए शोभे, जा ना, जा हुडकून आणखी त्याला. कुठं आहे तो? आता कुठं जाऊ आहे आम्ही? एक काम कर, फोन कर, फोन कर. बर, फोन शुभूला बरं नाही वाटत आहे, त्याला आता रक्ताची उलटी झाली. प्लीज बाहेर या ना, त्याची कंडिशन खरंच खूप सिरियस आहे. प्लीज या ना बाहेर. थांब थांब थांब, फोन नका करू, फोन नका करू. हे बघ, काल त्याची तब्येत जरा ठीक नव्हती, त्याला उलट्या होत होत्या. तो ना इथंच कुठंतरी जवळच्या सरकारी दवाखान्यात ऍडमिट असेल ग. जा पटकन जाऊन बोलवून घेऊन ये. होय, जातो आम्ही. तू शांत हो जरा. जातो आता. काय चालेल बाई. श्रावणी, काय बरळतेस तू? शुद्धीवर आहेस का? माझ्या समोर शुभूनी तुझ्या डोक्यावर बंदूक ठेवून जबरदस्तीने हे लग्न केलंय, आणि तू आता मॅजिस्ट्रेट साहेबांसमोर सांगतेस की तुझ्यावर जबरदस्ती झालेली नाहीये. श्रावणी, काय बोलतेस तू? श्रावणी, बघ घाबरू नकोस. मला सांग, त्या शुभूनी किंवा दुसऱ्या कोणी तुझ्यावर दबाव आणलाय का? तुला धमकी दिली आहे का? बोल, स्पष्टपणे बोल, घाबरू नकोस. हे बघ, हा बाप तुझ्या पाठीशी ना खंबीरपणे उभा आहे. बोल श्रावणी, बोल.